काय असं घाबरायचं नाही अरे माणूस. जय शिवराय. नेहमीप्रमाणे आज देखील डोंबोली उंबाडी पक्षी अभयारण्य पदभ्रमंती करण्याचे ठरवले, पण यावेळी संपूर्ण व्हिडिओ व माहिती टाकण्याचे देखील ठरवले. सकाळी 7:30 वाजता आम्ही गोलोली गावदेवी मंदिरातून मोहिमेला सुरुवात केली. गोलोली गावदेवी मंदिर, त्यानंतर आनंद रेसिडेंटी, अनंत संपल्यावर दावडीच्या दिशेने जाणारी जंगलातील वाट धरून दावडी गावाच्या टोकेला आम्ही पोहोचलो. येथे सुंदर कमळाचे छोटे खाणी तळे, त्यानंतर दावडी गावचे सुंदर असे तळ्याच्या शेजारी असलेले गावदेवी मंदिर व पुढे मंदिराचे दर्शन घेऊन उंबाडी टेकडी चढायला सुरुवात केली. गोलोली गावातून आम्ही सकाळी निघालो. आता पोहोचलो तिथे या दावडी गावदेवी मंदिर येते. तर इथूनच आमचा हा दुसरा टप्पा चालू होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहेत डोंबोली उंबाडी पक्षी अभयारण्य. दावडी गावदेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूने थोडे पुढे गेल्यावर डावी बाजू धरून उंबारली टेकडीची चढाई सुरू होते. सप्त मातोश्रीचे सुंदर असे मंदिर असून या मंदिरात येथील गावकरी लोक येऊन पूजा अर्चा करतात. आणि त्याचप्रमाणे जर मंदिराच्या थोड्या गोट्याच्या पुढे आल्यास चला इकडे व ठाण्याच्या पुढे शिवलिंग देखील दृष्टीत पडते. यांचे दर्शन घेऊन अभयारण्यात प्रवेश करतात. विविध पक्षाच्या किलबिलाटाचा आवाज सुरू होता. यावरून खरोखरच आपणास असे वाटते की आपण पक्षी अभयारण्यामध्ये प्रवेश करत आहोत. अतिशय सुंदर व निसर्गाची उधळण असलेली ही टेकडी काय असं घाबरायला. कल्याण डोंबोली शहराच्या अगदी जवळ व चारू बाजूनी गोलोली, अडोली, भाल, हेडुसन, खोनी, कोळेगाव, घारिवली, सोनारपाडा, दावडी अशा कित्येक गावाच्या मधोमध असलेली निसर्गाची उधळण असणारी व 110 ते 115 विविध जातीचे देशी विदेशी पक्ष्यांचे कायमस्वरूपी व तात्पुरते वास्तव्य आढळते.
म्हणूनच येथे देश विदेशातून कित्येक पक्षीप्रेमी पक्ष्याचा अभ्यास करण्यासाठी व फोटो काढण्यासाठी ठाम मारून कॅमेरे घेऊन बसलेले असतात. या अभयारण्यात टिटवी, खंड्या, पाकोळी, भारद्वाज, चिरका अशा विविध जातीचे पक्षी, विविध रंगीबेरंगी फुलपाखरू, त्याचप्रमाणे ससा, मुंगूस इत्यादी प्राणी देखील आपणास ह्या जंगलात पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे विविध प्रजातीचे जंगली फुले व आंबा, फणस, पेरू, भोर, जांभूळ, वड, पिंपळ व कित्येक आयुर्वेदिक वनस्पतीच्या झाडांची मांदियाळी आपल्याला येथे पाहावयास मिळते. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने मोठ्या प्रमाणे वृक्ष लागवड केली आहे. या टेकडीला खरे जीवदान व नैसर्गिकरित्या टिकून ठेवण्याचे खरे श्रेय जाते ते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच स्थानिक समाजसेवक संस्थांना. कारण स्थानिक संस्थेने व डॉक्टर नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानने मोठ्या प्रमाणात झाडाची नुसती लागवडच न करता त्यांना लहान मुलाप्रमाणे जपून त्यांची वाढ केली आहे व ते करत असताना त्यासाठी त्यांनी सतत धडपड चालू असते. कित्येक लहान मोठे त्यांनी या टेकडीवर पायथ्याला व टेकडीवर बंधारे बांधले असून मोठमोठ्या पाण्याच्या टाक्याने सुद्धा ते झाडांना पाणी पुरवठा सतत करत असतात. खरंच यांच्या या कार्याला मनापासून सल्यूट. जर आपण डोंबिवली स्टेशनवर येत असाल तर मानपाडा येथील मानपाडा डीमार्टच्या समोर जे सर्कल आहे त्या सर्कलच्या समोरून अगदी जो सरळ रस्ता येतो तो डायरेक्ट इथे उंबाडी गावदेवी मंदिरच्या इथे येतो. मंदिराच्या समोरच सुंदर असं तळे असून ह्या तळ्याच्या बाजूने गेल्यावर पक्षी अभयारण्यामध्ये प्रवेश करतात. विविध जातीच्या कित्येक प्रकारचे पक्षी आपणास वरती पाहावयास मिळतात. टेकडी उतरून उंबाडली गावात देवीचे दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो. निसर्गाची उधळण असलेली ही टेकडी असून टेकडीवरून कल्याण, डोंबिवलीच्या आजूबाजूचा प्रदेश आपणास दिसतो. दावडी गावाचे गावदेवी मंदिर देखील अतिशय सुंदर प्रकारे बनवले असून मंदिराच्या बाजूला शिव मंदिर व काही वीरांच्या विरगळी देखील ठेवलेल्या आपणास नजरेत पडतात.
आम्ही कशामध्ये जायचं? बाजूला थोडं बाजूला सुंदर असे 2 पार्श्ववर सौर असलेले विहीर असून दावडी गावदेवी मंदिराच्या अगदी बाजूला ही समोरची उंबरडीची टेकडी. साधून ठिकाण मुलांचा आज तंगडतोड करण्यासाठी आज सकाळी 7:30ला गोलोलीतील गावदेवी मंदिरासमोरील इथून आम्ही जी सुरुवात केली, इथून ते दावडी गावदेवी मंदिर, दावडी गाव मंदिर ते उंबाडी डोंबोली पक्षी अभयारण्य ते उंबाडी गावदेवी मंदिर पण आज सक्सेस केली. ते टोटल आमचं 14 किलोमीटरच्या वर झाले. धन्यवाद.